नमस्कार, मी ठाणे महाराष्ट्र येथून सत्यजित अभय कुमार शाह। मी जे गेले 5-6 वर्ष माझ्या समभाग गुंतवणूक साक्षरता मोहीम जी मी सुरू केली, जिला इंग्रजीत ELM म्हणजे इक्विटी लिटरसी मिशन असं म्हणतात, त्या मिशनच्या खाली अथवा त्या मिशनद्वारे मी भारतातल्या बहुसंख्य गुंतवणूकदारांना अथवा भारतीयांना समभाग गुंतवणूक काय हे माहीत नसतं, त्याची माहिती करून देण्याचा प्रयत्न करत असतो। आजच्या या व्हिडिओमध्ये मी गुंतवणूकदारांच्या होणाऱ्या काही चुका, त्या चुकांपैकी एक चूक मी आज दाखवणार आहे आणि आपल्या आजच्या व्हिडिओचं शीर्षक आहे समभाग गुंतवणूकदारांच्या चुका। मागे मी मॅनेजमेंटमध्ये मार्केटिंग मॅनेजमेंट केलं होतं नरसी मोहनजीकडून डिप्लोमा। त्याच्यात आम्हाला शिक्षक जे काही शिकवायचे ना, ते उदाहरणं सांगून शिकवायचे आणि सुदैवाने बहुसंख्य शिक्षक हे त्यावेळेला कुठल्या ना कुठल्या तरी आस्थापनेत काम करणारे होते। त्याच्यामुळे काय व्हायचं, शिकायला मजा यायची। तर आजही मी याच्यापुढे मी जमलं तर अशी उदाहरणं देत जाईल, याच्या आधी पण दिली होती। आजचं उदाहरण आहे साध्या चुका ज्या करतात गुंतवणूकदार आणि मग नंतर म्हणतात, अरे मी तो समभाग उगीचच विकला, काही गरज नव्हती। आता एक उदाहरण, मी नाव वगैरे कोणाचेही घेत नाही, कारण माझे नाहीतर आयुष्यात सगळ्यांशी माझे संबंध तुटून जातील। गुंतवणूकदार त्यांनी नोव्हेंबर 22ला शक्ती पंप्सचे माझ्या मते 200 का 250 समभाग घेतले, 450 रुपयाला एक। पण त्याच्यानंतर तो समभाग, आता मी तारीख विसरलो, एक अंदाजे म्हणजे 22ला घेतला, 23 किंवा 24ला तो समभाग विकले, त्यातले 50 विकले। कारण काय, तर कुठल्या तरी विद्वान ग्रहस्थानी त्यांना काय सांगितलं की समभाग घेतल्यावर तुम्ही तुमची गुंतवणूक काढून घ्यायची असते। हे कुठल्या बाबतीत पूर्वी खरं होतं, कारण पूर्वी प्रत्येक जण हे ट्रेडिंग करत होते, म्हणजे 10-15% मिळाले काढून घ्या, 10-15% मिळाले पैसे विका, हे तेव्हा हे सगळं चालू होतं। आणि हे जे गुंतवणूकदार आहेत ते माझे सगळं जे मी या माझ्या चळवळीखाली मी जे काही देत असतो माझ्या व्हॉट्सअपवर, ते सगळे वाचत होते हे गुंतवणूकदार। पण अचानक त्यांनी निर्णय घेतला की मला म्हणे 161% मिळतात नफा, तर मी फक्त सगळ्या गुंतवणुकीतले 50 समभाग विकून टाकणार आहे। आता मी म्हटलं, एकदा तरी ठेच लागल्याशिवाय माणूस ती चूक पुन्हा करणार नाही। आजच्या घडीला अनेक जण तीच चूक वापस करतात, पुन्हा करतात, पण असं मला वाटलं। आता काय नुकसान झालंय मी पटकन सांगतो। 50 जे समभाग घेतलेले त्याची किंमत होती 20,000 घेताना, म्हणजे 50 गुणिले 440, आणि विकले तेव्हा 50 गुणिले 1,150 म्हणजे 1,150, म्हणजे विकून त्यांना 57,500 मिळाले, म्हणजे नफा झाला 35,500। म्हणजे हवेत घुमत होते ते गुंतवणूकदार। मला माहिती आहे मी शक्ती पंप्स का निवडलेला, लॉंग टर्म साठी। मी माझे बहुसंख्य म्हणण्यापेक्षा 100% समभाग हे दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी असतात। कारण मला जे वॉरन बफेनी सांगितले त्याप्रमाणे मला वेल्थ करायची, मला असं चांगू मांगू चहा पाण्यासाठी मला रोज पैसे मिळाले। एक जण तर काय सांगत होता, मला रोज जेवायचा खर्च जरी शेअर्स मधून मिळाला तरी मला चांगलं आहे। याचा अर्थ तुम्हाला श्रीमंत व्हायचं नाहीये, तुम्हाला पैसा खेळण्यासाठी फक्त असं काहीतरी विकायचं आणि मग तुम्ही वाममार्गाला जाता। कारण समभाग गुंतवणुकीत वाममार्ग म्हणजे ट्रेडिंग करणं, ऑप्शन्स आणि फ्युचर्स मध्ये जाणं, डेरिव्हेटिव्ह मध्ये जाणं। कारण सेबी पण सांगतं अंदाजे 90% लोकांना त्याच्यातून नुकसान होतं।
90 नसेल 93% असेल. आता पुढे लक्षात घ्या, 2024ला कधीतरी शक्ती पंप्सनी बोनस दिला. आता जर त्या गुंतवणूकदाराने 50 विकले ना, आज जर असते 50, तर त्याचे 300 समभाग असते जे विकले गेलेत 50, आणि आज आत्ताची किंमत त्याची 920 रुपये. म्हणजे त्या 50 समभागांची आजची किंमत झाली असती 2,76,000. पण त्या व्यक्तीने ते का विकले, मला फक्त कोणीतरी विद्वानाने सांगितलं. आणि ते पैसा नको होता तो तसंच पडू नये, किंवा अजून दुसऱ्या कुठल्या तरी चंगू मंगू समभागात घातला असेल अथवा नसले. आजच माझं परत त्या गुंतवणूकदाराशी बोलणं झालं. त्या गुंतवणूकदाराला अतिशय वाईट वाटतं, ही चूक झाली, पण समजावून सांगितली. सुदैवाने त्या गुंतवणूकदाराने समजून घेतली आहे ती चूक. दुसरी चूक, समभाग गुंतवणूकदार क्रमांक 2, बजाज फायनान्स 1850ला मे 2020ला घेतलेले. मे 2021 एका महिन्याने काही पैशाची गरज भासली, त्यांनी समभाग मी संख्या सांगत नाहीये, कारण संख्या ही महत्वाची नाहीये, ही घटना चुकीची काय झाली ही महत्वाची. 450ला विकले. ते ग्रस्त खूप खुश, कारण मला 5,000ची गरज होती. मी 1850 मध्ये निपटवलं, कारण मला 1850ची खरेदी आहे. 1 वर्षाने त्याचे 4,500 झाले. माझं काम झालं. पण पुढे मी सांगतो माझं काय म्हणणं आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, बजाज फायनान्सनी बोनस दिला आणि स्प्लिट पण केला. एक समभागाचे 10 झाले. आता समजा आपण तेव्हा एक समभाग विकला, 1850चा विकला आणि 4,500 मिळाले. पण आज त्याची किंमत, त्या समभाग विकला नसता तर आज 10 समभाग असते, आणि आजची किंमत आहे 925. म्हणजे आज त्याची किंमत आहे एका समभागाची, जी पूर्वी विकली त्याची आज झाले असते 9,250. समजा एकाच्या ऐवजी 10 असते तर आजची किंमत झाली असती 92,500. म्हणजे अंदाजे 106 का 160% नफा तो समभाग विकल्यापासून. तर माझं काय म्हणणं अशा वेळेला, विकताना ना, जसं मी मागे सांगितलं की मी एबीसी अनालिसिस जे इन्व्हेंटरी कंट्रोलमध्ये असते, ते एबीसी अनालिसिसचा वापर करतो माझ्या गुंतवणुकीसाठी. म्हणजे मी एबीसी अनालिसिस प्रमाणे माझे समभागाचे मी वर्गीकरण केलंय, की हे समभाग ए मध्ये येणार, हे बी मध्ये आणि हे सी मध्ये. त्यातल्या माझ्या बजाज फायनान्स हा ए मध्ये आहे. तर मी कधीच विकला नसता. मी त्या गुंतवणूकदाराला काय समजावलं, तुझ्याकडे बाकीचे नव्हते का सी किंवा बी मधले काही समभाग, म्हणजे किंमत कमी पण अगदी एवढे चांगले पुढे जाऊ शकतील असे, तो म्हणे होते ना. अरे म्हटलं ते विकून घ्यायचे ना 5,000 रुपये. त्याला पटलं. म्हणजे आता तो गुंतवणूकदार सुद्धा पुन्हा अशी चूक होणार नाही. आणि मला सांगायला काय अभिमान वाटतो, माझी जी चळवळ आहे, समभाग गुंतवणूक साक्षरता चळवळ, त्यात मी आज आणि काल म्हणून 2 समभाग गुंतवणूकदारांना त्यांची चूक दाखवली. हे मी त्यांच्याकडून मला हे थोडंफार पुण्य मिळेल अशी मी आशा करतो. हे महत्वाचं आहे. आता सहज जाता जाता एक सांगतो. पूर्वी तुम्ही बघा, तुम्ही तुमचा जीवन विमा काढत होता. मला आठवत आहे ना, मला माझ्या वडिलांनी एक ग्रहस्थाने सांगितलं म्हणून माझं मनी बॅग घेतलेलं, माझं एंडॉवमेंट घेतलेलं. आजच्या घडीला जर व्यवस्थित आणि ज्याला प्रोफेशनल गुंतवणूक करायची असेल, म्हणजे तुमच्या याच्यात जीवन विमामध्ये हे सगळे एंडॉवमेंट, मनी बॅग हे सगळे महाग पडतात. आपल्याला फार कमी फायदा होतो, कारण जीवन विमा आपण हे जग सोडून गेल्यावर आपल्या बाकीच्यांना पैसा जास्त कसा मिळेल हे याच्यासाठी असतो. तर आजच्या घडीला टर्म इन्शुरन्स घ्यायचा असतो, ज्याच्यात तुमचा खर्च कमी असतो पण
म्हणजे तुम्हाला नंतर जास्त फायदा होतो. पण तरी आजकाल काही अति विद्वान अति हुशार माणसं काय बोलतात माहितीये का, अरे मी 30 वर्षात मेलो नाही, 40 वर्षात मेलो नाही. हे पण तुम्हाला कोणाला माहित असतं का? मला मागे माझ्या एका मित्राने सांगितलं, नाही मी नाही घेणार जीवन विमा. का म्हणे, नाही मला माहिती आहे की मी 72व्या वर्षी मरणार. ठीक आहे ना, माझ्या गाडीच्या समोर उभा राहा, फक्त तुझा आत्ता उडवतो तुला, भले मी जाईन तुरुंगात. दुसऱ्या दिवशी फोन आला, मी घेतला जीवन विमा. त्यात मला काही फायदा नव्हता. तुम्हाला कोण सांगतं की तुम्ही या वर्षी मरणार, या वर्षी एवढे वर्ष जगणार. माझी एक विनंती आहे, जशी समभाग गुंतवणुकीत साध्या साध्या चुका करू नका. कोणीतरी सांगतं, त्या ग्रस्ताला किती अनुभव आहे आणि तुम्ही कुठले चांगले शेअर्स विकता हे जरा समजून घ्या. अक्षरशः हळहळ चालली आहे त्या व्यक्तीची. शक्ती विकले आणि तुम्हाला हे माहित नाही, शक्तीने अजून आयुष्यात एकदा दिलाय बोनसचा मोठा दावेदार आहे. तो बोनस देऊ शकतो अजूनही. वेळ लागेल, 4 वर्ष 5 वर्ष, कारण मी लॉंग टर्म इन्व्हेस्टर आहे, दीर्घकालीन. अजूनही त्याने स्प्लिट दिलेला नाही. स्प्लिट देऊ शकतो. तुम्ही विचार करा, ज्याला इंग्रजीत कंपाऊंडिंग इफेक्ट म्हणतात, त्या कंपाऊंडिंग इफेक्टने शक्ती त्या गुंतवणूकदारांचा आज त्याची किंमत असता तो ते 50 समभाग तर 2.25 लाख झाली आहे. ती पुढच्या 10 वर्षात ती 35 ते 50 लाख होऊ शकते. नुसतं ठेवायचं. तुम्हाला काय खात होते का ते समभाग 50? आणि तो काय समभाग हे मला माहिती आहे. तर मित्रांनो, उगीच माझ्याकडून अशी अपेक्षा नका करू की आम्हाला तुम्ही कसे निवडता, काय निवडता, तुम्ही उद्या काय गुंतवणूक करणार आम्हाला आत्ताच कळवा, पुढच्या 6 महिन्यात कुठली करणार आत्ताच कळवा, माझे सगळे मी घाण केलेली तुम्ही काढा. मी काही स्वच्छता कर्मचारी नाहीये. मी अशा प्रकारे साक्षर करतो आणि तुम्ही सगळीकडे शोधा तुमचे यूट्यूब्स आणि काय फलाफला. कोणतरी असं समजावून सांगतंय का? कारण मला एक खाज आहे, खाज. आपल्या मराठी माणसाने वर यावं. मराठी माणसाला खरोखर अंगठा बहादर आहे समभाग गुंतवणुकीत. कोणाचंही ऐकतं, काही चूक करतं, तर कृपया पैसा वाया घालवू नका. 5-6% मागे बँकेत FD मध्ये, अथवा पुढचं मी काय बोलत नाहीये, कमी जिथे परतावा मिळतो अशा ठिकाणी गुंतवणूक करू नका. अतिशय चांगले समभाग, चांगला परतावा देणारे अनेक समभाग आहेत. माझे व्हिडिओज बघा, माझे स्टेटस वाचा, अनेकांना फायदा झालाय. मला 8-10 दिवसापूर्वी एका महिलेने कळवलंय व्हॉट्सअपवर की तिने माझा स्टेटस बघून अबक नावाचा समभाग घेतला. तो समभाग 8 महिन्यात 99,000 फायदा दिलाय त्या महिलेला. ठीक आहे, भारतात कोणी माझं कौतुक करणार नाहीये, कारण समोरच्याचं कौतुक करू नये अशी भारतात एक पद्धत आहे. ठीक आहे ना, मला माहिती आहे मी काय काय केलं आणि समोरच्याला किती फायदा झालाय. माझी एकच नम्र विनंती आहे, समभाग गुंतवणूक करताना चुका करू नका आणि समभाग गुंतवणुकीला नावं ठेवू नका. समजून घ्या. मला फक्त तुम्ही टिप्स द्या वगैरेसाठी संपर्क करू नका. तुमच्या खऱ्या अडचणी असतील, मी ईमेल सुद्धा दिलेला आहे माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये. माझे संपर्क क्रमांक देखील आहेत. माझ्याच्याने मी हयात असेपर्यंत जेवढं जमेल तेवढा मी ही माझी जी चळवळ पुढे नेण्याचा प्रयत्न करणार आहे. धन्यवाद.